इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे, देव इच्छिता ती पाहे, देव इच्छिता ती पाहे. इहलोकीचा हा देह देव इच्छिता ते पाहे, देव इच्छिता ते पाहे, देव इच्छिता ते पाहे. इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे, देव इच्छिता ती पाहे, देव इच्छिता ती पाहे. इहलोकीचा हा देह देव इच्छिता ते पाहे, देव इच्छिता ते पाहे, देव इच्छिता ते पाहे. कन्या मी जन्मालो दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो. आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे. तत्यावी जन्मालो दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो. आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो. कामने पावटणी करू स्वर्गाची निशाणी, करू स्वर्गाची निशाणी, करू स्वर्गाची निशाणी. कामने पावटणी करू स्वर्गाचे निशाणी, करू स्वर्गाचे निशाणी, करू स्वर्गाचे निशाणी. कन्यावी जन्मालो दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो. आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. इहलोकी साधे 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 देव विच्छिता ती पाहे, देव विच्छिता ती पाहे. धन्य आम्ही जन्म
ताती पाहे देव विची ताते पाहे धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्मालो या लोकी ताते या लोकी ताते इहलोकी सारे इहलोकी सारे देव विची ताती पाहे देवा विची ताती पाहे हा हा देवा विची देवा विची देवा विची देवा विची देव विची ताती पाहे देव विची ताती पाहे धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्मालो देव इची ताते पाहे देव इची ताते पाहे धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो हरे नाम दास विठोबाचे दास विठोबाचे झालो दास विठोबाचे दास विठोबाचे झालो दास विठो आता विठोबा आता विठोबा आता विठोबा विठोबाचे विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो
दास विठोबाचे झालो दास विठोबा दास विठोबा दास विठोबा हा हा दास विठोबाचे झालो दास विठोबा दास विठोबा अरे ओ वा वा नाच विठोबाचे झालो नाच विठोबाचे झालो धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही अजम रुक्मिणी प्राण संजीवनंतम परम धाम कैवल्यमेकं तुर्यं प्रसन्नं प्रपन्नार्त्यं देवदेवं परम भ्रमलिंगं भजे पांडुरंग हे पांडुरंगा करू प्रथम नमन ओ पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन नमन ओ पांडुरंग करू प्रथम नमन हे पांडुरंगा करू प्रथम नमन ओ पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन ओ पांडुरंग करू प्रथम नमन हे तुझा चरण संताजिया तुझा चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विचार ओ त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार तुझे चरण संताजिया तुझे चरण संताजिया ओ त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार ओ त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार पांडुरंगा करू प्रथम मो गणित गुणा देवादी देवा माझ्या सोपान देवा नमन तुझं श्री संतांचे माता चरणावरी साष्टांग करी दंडवत मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या यह लोकीचा हा देह देव इच्छिताती पाहे धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची नवे नवे वैराग्याचे मूर्तिवंत पुतळे माझे तुकोबराय यांचा 4 चरणाचा सुंदर असा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे विठ्ठल विठ्ठल हो इह लोकीचा हा देह देव इच्छिताती पाहे धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो आज कैलासवासी सुगंधा बाबूराव काळे आज या आजींचं प्रथम पुण्यस्मरण आहे प्रथम वर्षात आहे आणि खऱ्या अर्थानं या काळे परिवाराचं करावं तेवढं कौतुक कमी आहे कारण म्हटलं जातं शुद्ध बीजे पोटी फळे रसाळ गोमटी किंवा कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिका वाटे देवा अशा मुलांचं कौतुक देवालाही वाटतं की ज्यांनी आपल्या आईच्या वर्षांता निमित्ताने एवढं गोड असं नियोजन केलं खरंच त्यांच्या मुलाचं करावं तेवढं कौतुक कमी आहे विनायक भाऊ असतील म्हणजे विनायक बाबूराव काळे असतील त्यानंतर महादेव बाबूराव काळे असतील त्यानंतर तुकाराम दशरथ काळे असतील त्यानंतर सुनबाई असतील त्यांच्या सिंधुताई असतील उषाताई असतील सुरेखाताई असतील त्यानंतर पुतणे असतील नानासू रघुनाथ काळे
आणि सुनबाई असतील, मंगलताई असतील, त्यानंतर बाबांची म्हणजे आईंची मुलगी सुभद्रा अर्जुन चांदगुडे मुलगी आहे, त्यानंतर जावई असतील अर्जुन भाऊ चांदगुडे. तर या काळे परिवारावरती एक आई गेल्यानं, एक आई आजी गेल्यानं, हो, जीवन जगत असताना आपल्या आयुष्यामध्ये 3 व्यक्ती येत असतात. बरं, किती 3 व्यक्ती येत असतात. पण तुम्ही म्हणताल महाराज तशा आमच्या आयुष्यामध्ये भरपूर व्यक्ती येतात, बरोबर, पण त्या व्यक्ती वेगळ्या आणि ह्या ज्या व्यक्ती येतात त्या फार महत्वाच्या आहेत. मग त्या व्यक्ती कोण? तर पहिली व्यक्ती ती म्हणजे ब्रह्मदेव, ते आपल्याला आयुष्य देतात. आयुष्यामध्ये दुसरी व्यक्ती येते ती म्हणजे सटवाई. 5वीला सटवाई ती आल्यानंतर बाळाचं नशीब लिहून जाते की जन्माला आलेली व्यक्ती किती दिवस जगणारी तिचं नशीब लिहून जाते. आणि आयुष्यामध्ये तिसरी व्यक्ती येते ती म्हणजे यमदेव. मग यमदेव आल्यानंतर आपल्याला कुठे घेऊन जातात? सारसबागमध्ये फिरायला नेतात का? नाही ना. मग कुठे नेतात? देवाच्या घरी. देवाच्या घरी नेल्यानंतर चित्रगुप्तांच्या चरणी स्वाधीन करतात. पण देवाच्या घरी जाणं देखील एवढं सोपं नाही. आजकाल सहज आजी लोक म्हणतात, बरोबर आहे ना, आजी म्हणतात ना, जर सुनाचं वगैरे काही भांडण झालं तर म्हणतात देवा उचल बाबा, मला काही जगायचं नाही. सहज म्हणता मला देवाच्या घरी जायचंय. पण देवाच्या घरी जाणं एवढं सोपं नाही आहे का? नाही ना. देवाच्या घरी जाणं एवढं सोपं नाही. त्या आधी त्या मनुष्यावरती 16 संस्कार करावे लागतात. मग ते 16 संस्कार कधी करतात? तर पहिला संस्कार तो गर्भसंस्कार. ज्यावेळेस बाळ आईच्या गर्भामध्ये असतं त्या बाळावरती चांगले परिणाम व्हावेत म्हणून आई ज्ञानेश्वरी वाचत असते, कीर्तन श्रवण करत असते, बरोबर, भगवंताचं नामस्मरण श्रवण करत असते. तो पहिला संस्कार झाला तो, बोला ना महिला मंडळी, बोला ना, कोणता? गर्भसंस्कार. दुसरा विवाह संस्कार आणि तिसरा अंतिम संस्कार. मग आता तुम्ही म्हणताल अंतिम संस्कार म्हणजे चौघांच्या खांद्यावरती गेल्यानंतर त्या मनुष्याचं या जीवनामध्ये काही उरलं का? नाही उरलं. मग बाकीचे 13 संस्कार कधी करायचे? शास्त्रामध्ये तर सांगितलंय त्या मनुष्यावरती 16 संस्कार करावे लागतात. आता 3 संस्कार झाले. आता तो मनुष्य चौघांच्या खांद्यावरती गेला म्हणजे त्याचं काही मनुष्य म्हणजे या जीवनामध्ये काही उरलेलं नसतं. पण ज्यावेळेस तुम्ही अंतविधी करता, अंतविधी झाल्यानंतर सावडण्याचा कार्यक्रम करता, सावडण्याचा कार्यक्रम करायच्या आधी आपण रांगोळी काढता, हळदी कुंकवाची रांगोळी काढतात, बुक्क्याची रांगोळी काढतात ना. मग त्या रांगोळीवरती माणसाच्या पायाचे ठसे दिसतात, पशुपक्ष्यांच्या पायाचे ठसे दिसतात किंवा झाडांच्या फांद्या दिसतात. मग आपण म्हणतो गेलेली व्यक्ती मानवाच्या जन्माला गेली किंवा पशुपक्ष्याच्या जन्माला गेली, हे आपण त्या रांगोळीवरती ठरवतो. त्यानंतर वर्षश्राद्ध, त्यानंतर दशक्रिया विधी केली जाते. कारण दशक्रिया ही काय विधी आहे, बरोबर आहे, आपण त्याला विधी म्हणतो. 13वा आणि वर्षश्राद्ध हे शास्त्र आहे. शास्त्रानं ते अलीकडे पलीकडे घेता येतं का? नाही ना. आणि दशक्रिया विधी महत्वाचा विषय म्हणजे आपण म्हणतो बाबा की काकच स्पर्श झाला नाही तर मानवाचा जीव कुठं तरी, जोरात बोला ना, जेवलं नाही का? हा, तिथूनच नुसतं म्हणताय गुतलाय. जोरात बोला. काय ऐकायला कमी येतं मला, जरा जोरात बोला. कसे स्टेमोले ना माईक द्यायला सांगू नको ना, मग जोरात बोला. काय म्हणतो आपण? त्या मानवाचा जीव कुठंतरी गुतलाय, कुठंतरी अडकलाय. मग काका स्पर्श झाला नाही तर मानवाला मुक्ती भेटत नाही असं आपण म्हणतो. पण मानवाला मुक्ती भेटणं एवढं अवघड आहे का हो? नाही ना. महाराज म्हणतात ना, देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधेला. देवाच्या द्वारामध्ये जर तुम्ही क्षणभर उभं राहिला तरी तुम्ही मुक्त होऊ शकता. किंवा पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. देवाच्या नामस्मरणामुळे आपल्याला मुक्त होऊ शकतो, आपल्याला मुक्ती भेटू शकते. पण आपण भक्त म्हणतो कावळ्यानं काका स्पर्श केला तर त्या कावळ्याला मुक्ती भेटते, माणसाला नाही. त्यानंतर केला जातो तो 13वा. मग 13वा होईपर्यंत, आणि 13वा हा 13व्या दिवशीच घ्यावा लागतो. तो अलीकडे पलीकडे घेतला जातो का? नाही ना. 13वा हा 13व्या दिवशीच घेतात. कारण बाकीचे जे राहिलेले 13 संस्कार असतात तो जीवात्मा 13 दिवस आपल्या घरामध्ये असतो जीवाखड्याच्या रूपामध्ये. राहिलेले जे 13 संस्कार असतात ते त्या जीवात्म्यावरती केले जातात. त्यानंतर तो जीवात्मा प्रवासाला निघतो. मग प्रवास म्हणजे नेमका प्रवास कसा? आपण म्हणतो बाबा जीवन जगतोय, जीवनाचा सगळ्यांचा प्रवास चालू आहे, पण तो प्रवास सोपा आहे. हा जो प्रवास आहे तो खूप खडतर आहे. मग तो प्रवास करत असताना त्या जीवात्म्याला एक नदी लागते. त्या नदीचं नाव आहे वैतरणी नावाची नदी. ती नदी त्या जीवात्म्याला पार करावी लागते. त्या नदीमध्ये एक गाय राहते. त्या गायीचं नाव आहे कामधेनू नावाची गाई. ती त्यांनाच मदत करते ज्यांनी जीवनामध्ये गोदान केलेलं असेल, गायीची सेवा केलेली असेल, गायीला चारा टाकलेला असेल, त्यांना ती मदत करते. आणि ती नदी पार करण्यासाठी त्या जीवात्म्याला किती दिवस लागतात? 100 दिवस. आणि 100 दिवस झाल्यानंतर तो जीवात्मा स्वर्गाच्या दारामध्ये पोहोचतो. ज्या प्रकारे आपल्या मृत्यू लोकामध्ये कोर्ट, कचेरी, वकील, न्यायाधीश आहेत, त्याच प्रकारे तिथं वकील आहे. त्या वकिलाचं नाव काय?
चित्रगुप्त नावाचा वकील. आणि तो वकील या सगळ्या देहाची मोजमापणी करतो. मग पहिल्यांदा डोळे, मग डोळ्यानं काय केलं या जीवनामध्ये. आपण म्हणतो बाबा की मांजर दूध पितंय, पण आपण पाहत असतो ना मांजर दूध पिताना कसं पितं, डोळे झाकून. त्याला वाटतं बाबा आपल्याला कोणी पाहत नाही. त्याच प्रकारे आपण एखाद्याला पाण्यात पाहतो, एखाद्याचं बाण चोरणं हे आपलं कपटीपणाचं काम. आपल्याला वाटतं दुसरं कोणी आपल्याला पाहत नाही, पण तो बघणारा कोण असतो, भगवान परमात्मा, तो सगळं पाहतो ना. मग या डोळ्यानं तुम्ही जीवनामध्ये काय केले तर महाराज म्हणतात डोळ्याने काय करायचं, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. कानानं काय करायचं तर कान भरून ऐके ना तुझी कीर्ती, ह्याची माझं विश्रांती देई देवा. मुखानं काय करायचं, घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. हातानं काय करायचं तर दान धर्म करायचं. पायानं आषाढी कार्तिकी वारी करायची. मग सगळं तुम्ही या जीवनामध्ये केलंय का, याची टक्केवारी काढली जाते. आणि या देहाची टक्केवारी काढण्यासाठी चित्रगुप्तांना 265 दिवस लागतात. आणि आधीचे 100 दिवस झाले किती. चहा पिऊन येऊ का तोपर्यंत, सांगा ना मग झाले किती, 365 दिवस. आणि बरोबर 365 दिवसांनी या देहाचा निकाल लागतो की या देहाला स्वर्गाची प्राप्ती झाली, नरकाची प्राप्ती झाली, की मनुष्याचा देह प्राप्त झालाय. म्हणून वर्षात 12 वाजता विठ्ठल विठ्ठल. हो, पण वर्ष श्राद्धाला कीर्तनच का ठेवायचं, बरोबर आहे ना. काही लोक म्हणले असते पाटलांचा कार्यक्रम चालणार नाही का, म्हणजे प्रत्येकाची आवड वेगळी असते, बरोबर आहे ना बाबा. सगळ्यांना कीर्तनच आवडतं असं आहे का, भजनी मंडळांना माहिती आहे. आता भजनी मंडळांची यात्रेमध्ये इच्छा असते की एखादा चांगला कीर्तनकार बोलवा बरं का, काहीतरी चांगलं ऐकायला भेटेल. पण ज्यांना कीर्तनातलं काहीच आवडत नाही ते म्हणतात कशाला गौतमी पाटील बोलू, 4-5 लाख जाई ना का. म्हणजे प्रत्येकाची आवड वेगळी असते. इथं सांगायचंय काय की कीर्तनच का ठेवायचं वर्षादाला, तर कीर्तन म्हणजे देवाचं नामस्मरण. आपण सगळ्या क्रिया करत असतो, दशपिंडीचं दान देतो, द्वपिंडीचं दान, 11 मासिक, 12 वर्ष श्राद्ध, सगळ्या क्रिया करतो. पण सगळ्या क्रिया करत असताना देखील आपल्याला पितृदोष लागतो. मग पितृदोष कधी लागतो तर तुम्ही वर्षाद्ध केल्यानंतर 2-3 वर्षांना ब्राह्मण काका सांगतात की तुम्हाला पितृदोष आहे. पण त्या पितृदोषातून मुक्त होण्याचा मार्ग म्हणजे देवाचं नामस्मरण आहे. मग ज्यावेळेस झालं असं, धर्मराज नारद मुनींकडे गेले. नारद मुनींना म्हणाले पितेच्या मुक्तीसाठी मी सगळ्या क्रिया केला, दशपिंडीचं दान दिलं, द्वपिंडीचं दान दिलं, 11 मासिक केली, 12 वर्ष श्राद्ध केलं, तरी माझे पित्र माझ्यावरती नाराज आहेत. मग माझ्या पित्रांना मला शांत करायचंय का, तर माझे पित्र माझ्या नावाने अहकटा करतायत. महाराज म्हणले अहो तुमचे पित्र तुमच्या नावाने काय करतायत. महिला मंडळी म्हणता ना सासू तुझ्या नावाने काय करती, बोंब मारतीये. त्याच प्रकारे म्हणतात तुमचे पित्र तुमच्या नावाने काय करतायत, अहकटा. अहकटा त्यांची करीती पित्र वंश दुराचार पुत्र झाला. मग महाराज म्हणतात बाबांनो तुमचे पित्र तुमच्या नावाने अहकटा करतायत, मग त्यांना शांत करणं तर गरजेचं आहे. बरं आता शांत करायचं मग मार्ग काय,
त्यावेळेस नारद मुनी म्हटले, झालंय असं, तुमचे पिताश्री पंडूराजा त्यांचा जन्म झालाय द्वापार युगामध्ये आणि मृत्यू कलियुगामध्ये झालाय, आणि कलियुगामध्ये मृत्यू झाल्यामुळे तुम्हाला हरी कीर्तनच करावं लागेल, त्याच्याशिवाय दुसरा उपाय नाही. आणि महाराजही म्हणतात, कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देले भेटी. मग आता कीर्तन हा मार्ग सांगितलाय, पण कीर्तन करणार कोण? प्रश्न पडतात ना, कीर्तन करणार कोण? आपलं पण असंच होतं बरं का, घरामध्ये एखादा वर्षादाचा कार्यक्रम चालला का नियोजन करायचं, पण सांगायचं कोणाला? बरोबर आहे ना, सांगायचं कोणाला? तसं त्यांना देखील प्रश्न पडला, सांगायचं कोणाला? कारण त्यावेळेस एवढे कीर्तनकार नव्हते बरं का. आता किती कीर्तनकार आहेत महाराज, हा ना, खडा उचलावा तसा कीर्तनकार आहे. बरं, कीर्तनकारामध्ये पण ज्याची त्याची आवड असते बरोबर. काहींना पाकिटावाला आवडतो, काहींना कमी पाकिटावाला आवडतो, काहींना विनोदी कीर्तनकार आवडतो, काहींना प्रत्येकाची आवड वेगळी असते. पण त्यावेळेस एवढे कीर्तनकार नव्हते. किती होते? 5 कीर्तनकार होते. त्या 5 कीर्तनकारामधील पण सांगायचं कोणाला? प्रश्न पडला. कोण? शुक, याज्ञवल्क, दत्त, कपिल मुनी 5 कीर्तनकार होते. त्या 5 कीर्तनकारामधील पण सांगायचं कोणाला? मग ते म्हणले याज्ञवल्क जरा जास्तच जवळचे आणि कमी पाकिट घेतील. घेतात का पाकिट? नाही ना. याज्ञवल्कांकडे गेले, याज्ञवल्कांना म्हणाले पित्याच्या मुक्तीसाठी नारद मुनीने कीर्तन हा मार्ग सांगितलाय. याज्ञवल्क म्हणले माझा नियम आहे काय, ज्यांनी कोटी यज्ञ संपादन केले मी त्याच्याच घरी कीर्तन करणार. धर्मराज विचार करायला लागले, बाबा आपण तर पहिलेच यज्ञ केलं ते पण आपलं असफल झालं, आपल्याकडून कोटी यज्ञ घडलेलं नाही. मग ते घरी गेले. घरी गेल्यानंतर द्रौपदीला सांगितलं, पण सांगायचं काय याच्यामध्ये की त्यांना कीर्तन करण्याचा अधिकार का होता? हरीसी जाणून हरीसी झाले, म्हणजे त्यांनी आधी त्या भगवंताची प्राप्ती करायची, त्या देवाची सेवा करायची. ज्यावेळेस तो भगवान परमात्मा आपल्याला प्राप्त होईल तेव्हा त्यांना कीर्तन करण्याचा अधिकार होता. मग ते कुणाकडे गेले? त्यांच्या पत्नीकडे गेले आणि म्हणले की अगं कीर्तन हा मार्ग सांगितलाय, पण त्यांचे नियम आहे काय, ज्यांनी कोटी यज्ञ संपादन केले मी त्याच्याच घरी कीर्तन करणार. त्यावेळेस द्रौपदी म्हणताय सासऱ्यांसाठी एकदा मी जाते याज्ञवल्कांकडे. तुम्ही गेला असता का? बोला ना, गेला असता का सासऱ्यासाठी? नाही म्हणता येत. ती सासऱ्यांसाठी जाते. त्यावेळेस धर्मराजांचं काय, याज्ञवल्कांचं, की ज्यांनी कोटी यज्ञ संपादन केले मी त्याचेच घरी कीर्तन करणार. त्यावेळेस द्रौपदी म्हणते कोटी यज्ञ ते तर आम्ही रोज करतोय, मग कसं? तर महाराज म्हणतात कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम एक हरिनाम जपता घडे. महाराज म्हणतात की त्या भगवंताचं नामस्मरण एकदा मनानं भावानं केलं की कोटी यज्ञ संपादन झाल्याचं पुण्य प्राप्त होतं. आणि पहिलं कीर्तन केलं ते याज्ञवल्कांनी पंडूराजाला मुक्ती भेटण्यासाठी झालेलं कीर्तन. बरोबर आहे ना, म्हणजे कीर्तनानं माणसाला मुक्ती भेटते, पण त्याच्यामध्ये नामस्मरण आहे. पित्र महाराज म्हणतात ना, तुका म्हणे पित्र आशीर्वादच देतात आपल्याला, पित्र आपलं वाईट बघत नाही, पण त्यांचे कार्य जे असतात ते मनापासून करावं लागतात. बरोबर आहे. आणि त्याच्यासाठी जर आपल्या हातातून काही चुकीच्या गोष्टी घडल्या तर त्या चुकीतून मुक्त होण्याचा मार्ग म्हणजे देवाचं नामस्मरण आहे. विठ्ठल विठ्ठल. हो, इहलोकीचा हा देह देव इच्छिताती पाहे, धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो. अभंगाला सुरू करण्याच्या आधी जरा अल्पसा पर्याय देणं गरजेचं आहे, नाही तर एक कलाकार शेवटपर्यंत मला अशी साथ देतील सांगू शकत? हा, तुमचं काय म्हणणं आहे, देताल का नाही? तर महाराष्ट्रातील एक नामांकित गायनाचार्य अशोकजी महाराज बर्डे ते इथं कार्यक्रमाला उपस्थित आहेत, त्याबद्दल मी त्यांची ऋणी आहे. त्यानंतर आमचे बंधू महाराष्ट्रातील एक नामांकित गायनाचार्य आहेत साईराज महाराज जगताप, तेही इथं कार्यक्रमाला उपस्थित आहेत, त्याबद्दल मी त्यांची ऋणी आहे. त्यानंतर बरहमपूर गावचंच ना सर्व गोड असं भजनी मंडळ आहे. असं भजनी मंडळ असलं ना की कीर्तनाला अजून एनर्जी येते, म्हणजे हसत भजनी मंडळ आहे. बरोबर आहे ना. नाही तर काही आम्ही ठिकाणी कीर्तनाला गेलो की अशा रागात बघतात जसं काही त्यांचं माझं वाकडच आहे. गोड असं भजनी मंडळ आहे. तुमचे खूप खूप धन्यवाद. त्यानंतर मृदुंगाचार्य दादा असतील, खूप गोड असं गायन आहे दादा तुझं, तुझे खूप खूप धन्यवाद. त्यानंतर हार्मोनियम वाले बाबा असतील, तुमचे खूप खूप धन्यवाद. त्यानंतर चोपदार एकदम असे भरभक्कम आहेत, म्हणजे कसं जिथं विषय खंबीर, जिथं विषय गंभीर तिथं आमचे चोपदार कीर्तनात काही पण होऊ द्या. बरोबर आहे ना. असे आमचे चोपदार गोड असे आहेत, त्यांच्याबद्दल तुमची मी ऋणी आहे. त्यानंतर खरं कौतुक करावं त्या ताईचं का, तर नाचू कुठं कीर्तनाच्या रंगीत ज्ञानदीप लावूजकी. डीजे पुढे नाचणारे भरपूर दिसतात, पण कीर्तनात नाचणाऱ्या इथेच आहेत. बरोबर आहे ना. खरंच त्यांच्यासाठी तो जोरात टाळ्या वाजवा. तर काही महिला मंडळींनी नावं पण ठेवली असतील. बरोबर आहे ना. इथं कुठं ना असं कुठं नाही का, पण त्यांना कळलं बाबा नाचावं कुठं तर कीर्तनामध्ये. त्यानंतर विनेकरी ताई असतील, तुमची ही मी ऋणी आहे.
त्यानंतर जेजुरीमध्ये स्वपनदेव गुरुकुल आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था आहे. संस्थेतील आता मुलांचे पेपर चालू असल्यामुळे 2 मुलं आपण इथं आणलेले आहेत. मुलं चांगलं कीर्तन करतात, चांगलं पकवाज वाजवत आहेत. त्यानंतर आमचे महाराष्ट्रातील एक नामांकित आमचे पतिदेव आहेत प्रथमेश महाराज शिंदे महाराज, कीर्तनही करतात, पकवाजही वाजवतात आणि गायनही करतात. असे आमचे पतिदेव प्रथमेश महाराज शिंदे, त्यांची मिरवणी आहे. त्यानंतर इथं गोड असं सर्व श्रोते मंडळ बसले, तुमची मिरवणी आहे. त्यानंतर ज्यांची गोड अशी सिस्टीम आहे, सिस्टीमवाले दादा, तुमचे खूप खूप धन्यवाद. शेवटपर्यंत अशीच राहू द्या. त्यानंतर खरं कौतुक करावं म्हणजे आमच्या शूटिंगवाले दादा, मायबोली चॅनेल. कारण आपण इथं कीर्तन पाहतोय हे काही विशेष नाही, पण हे कीर्तन अख्खं जगभरामध्ये लोक पाहणार आहेत. जगभरामध्ये लोक तुम्हाला पण पाहणार आहेत बरं का, फक्त मलाच नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. मायबोली असा चॅनल आहे, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. आणि दादांचे खूप खूप धन्यवाद. त्यानंतर तुम्हीही खूप गोड आहात, तुमचेही धन्यवाद. आता पुढे चालायचं का? विठ्ठल विठ्ठल इह लोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो. मग महाराज म्हणतात इह लोक तुम्ही म्हणताल महाराज आल्यापासून म्हणता इह लोक म्हणजे काय, तर इह लोक म्हणजे मृत्यू लोक. आता आपण या गोष्टी अनुभवतोय. तुम्ही डोळ्यानं कीर्तन पाहताय का ऐकताय? कसं डोळ्यानं कीर्तन पाहताय, कानानं ऐकताय, पण या गोष्टी देवांना अनुभवायला भेटतात का? नाही. का? तर देवांचे देह दिव्य आहेत, देवांची पापणी जागत नाही, देवांचे देह हे मलमूत्र विरहित आहेत. तसं आपला देह कसा आहे महाराज? महाराज म्हणतात हा देह कसा आहे? हा देह नाशिवंत, मळमूत्राचा बांधा. मग एका ठिकाणी महाराज म्हणतात हा देह नासक, दुसऱ्या ठिकाणी महाराज म्हणतात देह कसा आहे? पवित्र आहे. हा देह पुण्यवंत, काय पवित्र तो देह, वाणी पुण्यवंत. मग म्हणतात महाराज नेमकं समजायचं कसं? तर हा देह नासक आहे, पण ज्या वेळेस तुम्ही या देहामध्ये त्या भगवंताचं नामस्मरण करता त्यावेळेस तुमचा देह काय होणार आहे? पवित्र होणार आहे. त्यामुळे देवाचं नामस्मरण करणं फार गरजेचं आहे. आणि या अभंगामध्ये महाराज म्हणतात इह लोकीचा हा देह देव इच्छिता ते पाहे, म्हणजे या देहाची इच्छा कोण करताय? तर साक्षात देवादिदेव करतायत. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्यू लोकी व्हावा जन्मामा. मग मृत्यू लोकामध्ये असं काय महाराज म्हणतात? तर या देहामध्ये तुम्ही भजन करून तुम्हाला महाराज म्हणतात की नारायण नामे होऊ जीवन मुक्त, म्हणजे त्या भगवंताचं नामस्मरण केलं की आपण मुक्त होऊ शकतो. म्हणजे मुक्त होणं अवघड नाही. आपण म्हणतो बाबा मुक्त होणं नाही ना, अवघड नाही, सोपं आहे. सांगितलं ना की देवाच्या गाभाऱ्यामध्ये तुम्ही क्षणभर उभं राहिलं तरी तुम्ही मुक्त होऊ शकता. पण देवाच्या गाभाऱ्यामध्ये गेला आणि देवाकडे पाहिलं नाही, नुसतं मोबाईल घेऊन बसलं तर तसं देव पावणार आहे का? नाही ना. देव आणि मी चित्त शुद्ध सेवा देवाची आहे एवढं मनामध्ये पाहिजे बरं का. नाही तर तुम्ही म्हणता आजचे कीर्तन करायला सांगितले देवळामध्ये जा की देव लगेच तुम्हाला मुक्त करेल, तसं नाही. चित्त शुद्ध सेवा म्हणजे देव आणि मी, आमच्या मनामध्ये दुसरा कोणताच विचार नको. तर म्हटलं जातं बाबा की चित्त शुद्ध सेवा देवाची आहे. नाही तर कसं म्हणे नाही भावन देवा मला पाव, देवा आषाढ पावायचा नाही रे, देवा काय बाजारचा भाजीपाला नाही. बरोबर आहे ना. पण आपली सेवा अशीच चालली आहे सध्या, बरोबर आहे ना. खडं मनापासून सेवा करतायत का? उपवास चालू आहेत, उपवास करत असताना देखील मनापासून आहेत का? तुमचं सांगत नाही बरं का, मी महिला मंडळीचं सांगते. सांगायचं काय, आता आम्ही मार्गशीर्ष महिन्याच्या महिलांनी सर्वांनी उपवास केले. लक्ष्मी व्रत करत असताना अशा कोण महिला आहे का की दिवसामध्ये फळं पण खाल्ली नाहीत, खिचडी पण खाल्ली नाही, असा उपवास केला?
घरच्यांना सांगायचं एखादं काय माझं गुरुवारचं व्रत आहे, पावशेर साबुदाणा घेऊन या. पावशेर पुरत नाही, अर्धा किलो साबुदाणा आणा, 2-4 लिटर दूध, 1 डझन केळी घेऊन या, परत ते वेपर्स पण आणा. उपवास आहे माझा. संध्याकाळपर्यंत फक्त चरत राहायचं आणि म्हणायचं माझा उपवास आहे. याला म्हणतात का चित्त शुद्ध सेवा देवाची आहे? लोक म्हणतात ना पोटभर चरा आणि एकादश करा. म्हणजे याच्यामध्ये भाव आहे का हो आपला? देवासाठी फक्त 1 दिवस आपण उपवास करू शकत नाही. उपवास म्हणजे काय? उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे देवाच्या जवळ राहणे, त्याला म्हणतात उपवास. पण आपल्या मनामध्येच भावना आहे तर काय, बरोबर आहे ना? देवाला काही लागत नाही, काही न लगे एक भावाची कारण तुका म्हणे आना विठोबाची. त्यामुळे महाराज म्हणतात बाबांनो आपण नशिबवान आहेत की आपण मानवाच्या जन्माला आलोय. मानवाचा देह जर परत प्राप्त होईल कोणी सांगू शकतं का? सगळे कीर्तन करण्यासाठीच म्हणतात बाबांनो देवाचं नामस्मरण करा, देवाचं नामस्मरण करा. पण आम्ही म्हणतो महाराज अजून टायमिंग आहे आम्हाला, परमार्थ करावा. तर महाराज म्हणतात तरुणपणामध्ये तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. तरुणपणामध्ये परमार्थ करा म्हणतात महाराज. पण आपण आपला परमार्थ कसा? 20वं वय मौज मजा, 40वं वय संसार, 60 वर्ष झाली की संसारातून सुटका. आणि मग म्हणायचं बाबा खरंच संसारामध्ये काही तथ्य नाही, जीवनाचं खरंच अरे परमार्थ आहे. ही कधी कळतं लोकांना? संसार केल्यानंतर. आणि म्हटलं ना बाबा तुम्ही परमार्थ कधी करणार? तर अजून माझ्याकडे 40 वर्ष बाकी आहेत. क्षणाचा भरवसा नाही हो, क्षण भंगूर नाही भरवसा भारे, सावध तोडा माया आशा, काही न चले मग गळा पडेल फासा पुढे, हुशार थोरे ओळखा गा. म्हणून राम राम स्मरा आधी, नंतर नाही. आधी त्या देवाचं नामस्मरण करा. तुम्ही म्हणता बाबा नंतर नंतर, नंतरचा दिवस उजाडेल हे कोणी सांगू शकतं का? नाही ना. कारण त्यामुळे दिवसाची सुरुवात अशी करायची की त्या भगवंताचं दर्शन घेऊन. कारण चाले हे शरीर कोणाची असत ते कोण बोलविते? आपल्या दिवसाची सुरुवात कशी असते प्रत्येकाने विचार करा. उठल्यानंतर आपण पहिल्यांदा मोबाईल पाहतो, मोबाईलवरती किती वाजलेत पाहायला बघतो, बरोबर? पण पाहत असताना एखादा मेसेज येतो, मेसेज पाहत असताना एखादा स्टेटस दिसतं, भावपूर्ण श्रद्धांजली. अख्खा दिवस आपला असाच जातो, वाईट जातो, बरोबर? त्यामुळे सकाळी पहिल्यांदा काय करायचं? उठल्यानंतर त्या देवाचं दर्शन घ्यायचं. दिवसाची सुरुवात अशी करायची. आता दिवसाची नाही तर वर्षाची सुरुवात अशी करायची. वर्षाची सुरुवात अशी करायची की 31 डिसेंबरला काय गुरुवार आहे ना, आणि 31 डिसेंबरला एकादशी आहे आणि 1 तारखेला काय गुरुवार आहे. म्हणजे वर्षाची सुरुवात साजरी नाही तर पवित्र होणार आहे. कारण दोन्ही दिवस खूप खास आहेत. वर्ष हे आता वारकऱ्यांसाठी, बरोबर? जे माळकरी नव्हते ते म्हणायचे आता 31 डिसेंबर साजरा करायचा, 31 डिसेंबर साजरा करायचा आहे. पण आता हे वर्ष वारकऱ्यांनी असं जोरात साजरा करायचं, कारण हे वर्षाची सुरुवात आपल्या बाजूने होणार आहे. आपल्या बाजूने म्हणजे एकादशी म्हणून. बरं, वर्षाची सुरुवात चांगली केली तर वर्ष चांगलं होईल. नाही तर काही लोकांचं कसं, वर्षाची सुरुवात चांगली करायची मग फक्त 1 दिवस पळायचं आणि वर्षभर खायचं. शाळेतल्या मुलांचं पण तसंच असतं ना. घरचे म्हणतात बाबा नवीन वर्ष आहे शाळेत जा, मग ते पोरगा एवढं हुशार असतं, फक्त 1 तारखेला शाळेत जातं आणि 2-4 दिवस घरी राहतं, बरोबर आहे ना? त्यामुळे महाराज सांगतात की बाबा दिवसाची सुरुवात कशी करायची? तर त्या देवाचं दर्शन घेऊन. कारण त्याच्या हातामध्ये कोणाला उचलायचं आणि कोणाला ठेवायचं ते चाले हे शरीर कोणाची असत ते कोण बोलावी. देह हे काळाचे, धन कुबेराचे. इथं मनुष्याचं काय? आपण म्हणतो बाबा माझा देह आहे, माझा आहे. हा जो बंगला
दिसतोय तो माझा, ही गाडी दिसते ती माझी, हा समोरचं सगळं दिसतंय ना ते माझं आहे. पण हे ज्यावेळेस लोक म्हणतात ना माझं आहे माझं आहे माझं आहे, त्यावेळेस देव हसत असतो, म्हणतो अरे ही सगळी संपत्ती, हा सगळा 7-12 माझा आहे. तुला फक्त 70 ते 80 वर्षाच्या करारानुसार पाठवलंय. ज्यावेळेस तुझा करार संपेल ना, तुला शर्टाचं बटन लावायला देखील वेळ मिळणार नाही. तू कसला मालक? बरोबर आहे ना. इथं आपलं काहीच नाही, इथं आपण फक्त काम करण्यासाठी आलोय. म्हणजे रोज आणि कामाला कसं जातात तसंच 70-80 वर्ष इथं देवाचं काम करायचं आणि तिकीट संपलं की लगेच निघून जायचं. बरोबर आहे ना. देह हे काळाचे धन कुबेराचे, इथं मनुष्याचं काही नाही. त्यामुळे महाराज म्हणतात बाबांनो, आपण धावा करतो पण तो कशाचा? लोक जास्त पैशाचा धावा करतात. कशाचा? पैशाचा धावा करतात. त्यापेक्षा महाराज म्हणतात तुम्ही देवाचा धावा करा. पैशाचा धावानं काय होईल? पैसा फक्त तुम्हाला उपभोगता येईल, पैसा उपभोगता येईल, पण पैसा उपभोगण्या करण्यासाठी आयुष्याचं पाहिजे. आणि आयुष्याची मुदत वाढवण्याची ताकद फक्त माझ्या देवात आहे, पैशात नाही. त्यामुळे देवाचा धावा करा, पैशाचा धावा करू नका. कारण इथं आपण आलोय तो कशासाठी? कशासाठी आलोय आपण इथं? या जगाचं कल्याण करण्यासाठी नाही ना. आपण फक्त इथं आलोय ते संसार करण्यासाठी, परमार्थ करण्यासाठी म्हणतच नाहीत लोक. कोणी म्हणतात का? नाही ना. महाराज म्हणतात की त्या देवानं आपल्याला देह दिला, तो कशासाठी? देवी दिला देह भजना गोमटा, तो हा झाला फटवादिकेचा, किंवा याची देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोटे. आपण इथं आलोय कशासाठी? तर देवाचं काम करण्यासाठी. कारण हा जो देह आहे तो आपण देवाकडून उसण आणलाय. कशासाठी? भजनासाठी. बरोबर आहे ना. देह हा पाचांचा आणि उसण जेखी ज्याची त्याला देणे लागे. मग आता विचार करा महिला मंडळी, शेजारच्या निकडून तुम्ही साखर आणता, साखर आणल्यानंतर तिला माघारी देता का? जोरात बोला ना. रागवलेत का माझ्यावरती? माघारी देता ना. बरं, जिच्याकडून तुम्ही साखर आणली तिचं कौतुक करता का तिला शिवाय देता? तोंडातले तोंडात बोलू नका. मी नाही तुमच्याच पार्टीची, मी काळजी करू नका. बोला ना. कौतुक करता ना का तिला शिवाय देता? आणि जर तिची साखर नाही दिली तर ती भांडणात साखर काढू शकते. बरोबर? किंवा तिच्या भांडणानं साखर पण वाढू शकते, नाही का? त्यामुळे सांगायचंय काय, जिच्याकडून आणले तिचं उसणं द्यावं लागतं. त्याच प्रकारे हा देह आपण देवाकडून उसणं आणलाय, तो कशासाठी? भजनासाठी. म्हणल्यानंतर भजन करायचं का नाही? करायला पाहिजे ना. पण आता लगेच तातडीने महाराज म्हणतात करावी तातडी परमार्थाची. उद्या वगैरे त्याचं काय भरोसा नाही. आता तातडीनं परमार्थ करा महाराज म्हणतात. कारण जिंदगी एक की राय का घर, एक ना एक दिन बदलना पडेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पडेगा. एकदा यमदेव न्यायला आणि त्यांना म्हणलं बाबा 5 मिनिटं थांबा. थांबणार आहेत का हो? तिथं कोणाचाच वशिला चालत नाही. त्यामुळे महाराज म्हणतात तातडीनं परमार्थ करा. कारण हा जो देह आहे तो एक भाड्याचं घर आहे. भाड्याच्या घरामध्ये आपण आयुष्यभर राहू शकत नाही. आणि आपण म्हणतो ना बाबा संसार संसार संसार, या संसारामध्ये खरं आपले आहेत का सगळेजण? हे तर नाही म्हणलं तर तिकडं तिकडून बघता येते. बरोबर आहे ना. उत्तर द्यायचं पण चुकीचं झालंय, नाही का? सांगायचं काय? आता म्हणतात महाराज अजून आमचे 40-50 वर्ष राहिले, कशाला मोकारात सोडायसाठी वाद लावताय? संसार संसार, पण हा संसार खरा आपला नाही. महाराज म्हणतात बाबांनो संसार करावा, पण कसा? तर पक्षी अंगणी उतरती जे का गुंतवणी राहती, ऐसे असावे संसारी. जैसी प्राचीन अशी दोरी. पक्षी अंगणामध्ये उतरतात पण ते कशासाठी? धान्य टिपण्यासाठी. धान्य टिपून झाले की पक्षी लगेच निघून जातात, व ते थांबतात नाही ना. त्या प्रकारे महाराज म्हणतात संसार करावा. कसा? संसारी असावे असोनी नसावे, संसारी असावे असोनी नसावे. संसारी असावे असोनी नसावे, संसारी असावे असोनी नसावे. भजन करावे
हरिमुखी गाता हरपली चिता हरिमुखी गाता हरपली चिंता महाराज म्हणतात संसारी असावे आसोनी नसावे भजन करावे वेळोवेळा. पण आपण जास्त संसारामध्ये गुंतून राहतो. मग महाराज म्हणतात बाबांनो संसार करावा पण कसा ज्या प्रकारे दह्यामध्ये केस पडतो तो केस आपण बाजूला काढतो त्या केसाला दही लागतं का? बोला ना महिला मंडळी लागतं का? म्हणजे सगळ्यांच्या दह्यात केस पडलेला होता. बरोबर आहे ना. महाराज म्हणतात त्या प्रकारे संसार करावा. पण आपण जास्त संसारामध्ये गुंतून राहतो नंतर परमार्थाला सुरुवात करतो. पण आपण संसार करतोय या संसारामध्ये आपलं कोणी आहे का हो? या गोष्टीचा कधी विचार केला का? विचार करत असताना महाराज म्हणतात स्वतःचा विचार करा क्षणोक्षणाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. क्षणाक्षणाला विचार करायचा पण कोणाचा? शेजारचणीचा? मग कोणाचा? स्वतःचा विचार करायचा की बाबा आयुष्य आपलंय दुसऱ्याचं नाही. आयुष्य आपलंय मग आपल्याला वाटेल तसं करायचं. लोक नावं ठेवतात लोकांचं काम आहे ते बरोबर लोकांचं कर्म आहे नावं ठेवणं. पण आपण आपलं धर्म सोडायचं नाही चांगलं वागणं बरोबर आहे ना. हे जीवनामध्ये कमवायचं दुसरं काय? आणि आपण जाताना सोबत काय नेणार आहे? काही नाही. ज्यावेळेस मानवाचा जन्म झाल्यानंतर त्याला कापडात गुंडाळतात त्याला खिसा नसतो. आणि ज्या वेळेस मानवाचा मृत्यू होतो त्याला कापडात गुंडाळतात त्याला खिसा नसतो. तरी देखील आयुष्यभर आटापिटा फक्त पैशासाठी करत असतो. पण तो पैसा आपण काही सोबत नेतो का? नाही ना. त्यामुळे महाराज म्हणतात की आपण जास्त पैशाला किंमत देतो. पण महाराज म्हणतात तू म्हणशील पैसा अडका तो इथंच राहील सडका मेल्यावरती सोबत येईल मातीचा एक मडका. मग तू काय कर? महाराज म्हणतात घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे हात लावणी नशिबाला का रडतो सदाई दाई या संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी. आपण जास्त म्हणतो बाबा पैसा 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 म्हणजे एवढ्या लोकांना पैसा जवळचा झालाय. खरंच सांगायचं झालं ज्यावेळेस तुम्ही पैसे मोजत असताना आपलं लक्ष कुठे इकडे तिकडे जातो का हो? एकचित्त असं कधी होतं का की पैसा मोजतो इकडे तिकडे बघतोय? पैसा मोजत असताना एखादं मध्ये आलं तर ए बाबा थांब ना मोजतोय मी. म्हणजे एवढं एकचित्त आपण पैसा मोजत असतो पण तेवढं एकचित्त आपण देवाकडे पाहतो का हो? नाही ना. म्हणजे लोकांना एवढा पैसा जवळचा झालाय की म्हटलं जातं ना की माणसाचा जन्म झाला खाटावर लग्न झालं पाटावर 10वा झाला घाटावर पण आयुष्यभर लक्ष मात्र नोटावर. बरोबर आहे ना. म्हणजे एवढा लोकांना पैसा जवळचा झालाय की शेजारून माणूस चालला तरी बोलत नाही का तर मी कोट्यवधी मी करोडपती आहे माझ्याकडे बंगला आहे माझ्याकडे गाडी आहे माझ्याकडे पैसा आहे. शेजारून माणूस चालला तरी बोलत नाही. म्हणजे एवढा लोकांना अहंकार झालाय त्या पैशामुळं. पण तो पैसा आपण सोबत नेणार नाही. जीवनामध्ये कमवायचे असेल तर माणसं कमवा. माणसं आपल्या उपयोगाला येणार आहेत पैसा उपयोगाला येणार नाही. पैसा तुम्ही आजचा उद्या कमवताल पण गेलेली माणसं परत भेटणार आहेत का? नाही ना. अहो झाडाची पानं गळावी तशी आयुष्यातून माणसं निघून चाललेत. पण आम्ही जास्त पैसा कमवण्यातच व्यस्त आहे. पैशाची किंमत आपल्याला कधी कळते का? पैशाची किंमत पैशाची नाही आयुष्याची किंमत बघा. ज्यावेळेस एखादा व्यक्ती ICU मध्ये असतो ना ICU मध्ये व्यक्ती आहे समोर सगळं गणगोत आहे समोर पैसा आहे पण मी ICU मध्ये तिथं पैसाही काही करू शकत नाही आणि आपलं गणगोतही काही करू शकत नाही. का पैसा म्हणणार आहे एवढा पैसा घ्या पण माझं आयुष्य मला परत द्या? किंवा गणगोत म्हणणार आहे का दादा मी तुझ्या जागी तिथं बसतो किंवा मी तुमच्या जागी तिथं बसते? कोणी म्हणू शकत नाही. म्हटलं जातं की तू म्हणशील बायका पोरं ते तुझ्याच मागचे चोर मेल्यावरती खापरं फोडतील तुझ्याच डोक्यावर. त्यामुळे बाबा तू काय कर घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे हात लावणी नशिबाला का रडतो सदाई दाई या
संसारापायी संसारामध्ये आपल्याला सुख प्राप्त होत नाही, होतं का हो? नाही ना. आणि म्हटलं जातं ना माझं घर म्हणता ना, माझा बंगला आहे, हे माझं घर आहे. मग त्यावेळेस महाराज म्हणतात, तू म्हणशील घरदार ते इथंच राहील सर. भरपूर लोक म्हणतात हे घर जे दिसतंय ना ते माझं आहे, हे घर जे दिसतंय ना माझं आहे. आणि आम्हाला पण असे कीर्तनाला गेल्यानंतर, बरोबर आहे ना बर्डे महाराज, आपण कीर्तनाला गेल्यानंतर लोक म्हणतात, महाराज या ना चहा घ्या ना, तुमच्यासारखे महाराज लोकांचे पाहिजे आमच्या घराला लागले तर आमचं घर पवित्र होईल. आता हे खरं समजायचं का खोटं? असे झाडावर चढवणारे भरपूर दिसतात, भेटतात. पण झाड कुठलं? तर हरभऱ्याचं झाड बरं का. लय कौतुक करतात, अशीच म्हणतात या घरात महाराज तुमचं गायन किती गोड आहे. अशी आजी लोक तर लय भारी कौतुक करतात, महाराज काय गोड गायन आहे हो तुमचं, काय गोड गायन आहे. एवढं गोड गायन करत जाऊ नका, तुमच्यासारखंच वरडू वरडू रात्री माझं बोकाड मेलय. याला कौतुक म्हणायचं का काय म्हणायचं? बरोबर आहे ना. कीर्तनामध्ये असंच फ्रेश राहायचं, कारण याच्यासारखा आनंद कुठे आहे का? हा सुख सोहळा स्वर्गी नाही. आणि बरोबर अशी जाणकार मंडळी पुढे बसलेले असतात, त्यामुळे कीर्तन करायला एक अशी वेगळीच एनर्जी येते, उत्तर देण्यासाठी असतात. बरोबर आहे ना. झालंच एका ठिकाणी म्हणलं, बाबा म्हणजे काही सांगू द्या कीर्तनामध्ये, बाबा देवाचं नामस्मरण करा, बाबा फक्त मान डोलायचे. हा कीर्तन आवडलं का? फक्त मान डोलायचे बरं का. काही विचारू द्या बाबा, फक्त काय करायचे? मान डोलायचे. कीर्तन संपल्यानंतर विचारलं, बाबा तुम्हाला कीर्तन आवडलं का? मग बाबांनी काय केलं असेल? फक्त मान डोलवली. बरोबर. त्यानंतर जे आयोजक होते ते म्हणले, महाराज इकडे या, काय त्याच्या नादाला लागले, ती बहिर आहे. बरोबर आहे ना. असंच कीर्तनामध्ये हसत राहायचं. बरोबर आहे ना. कारण हसल्यानं माणसाचं आयुष्य वाढतं का कमी होतं? वाढतं ना. त्यामुळे हसत राहायचं. हसायला काही पैसे लागतात का हो आपल्याला? पण काही लोक हसत नाही. म्हणलं, बाबा का हसत नाही? तर माझ्यावर कर्ज आहे. मग कर्ज असल्यावर हसू नाही असं काही आहे का? म्हटलं जातं ना, ज्याच्यावर कर्ज तोच खरा. हा त्यामुळे माणसानं हसत राहायचं. कीर्तनामध्ये जास्त हसण्याचं म्हणजे नाही का, म्हटलं जातं ना की लोकांना कीर्तन हसण्यासारखं आवडतं, पण देवांचं चरित्राचा जर विचार केला तर हसण्यासारखं काही आहे का? संतांना त्रास दिला हो माझ्या. म्हटलं जातं ना, देवाचे चरित्र नावडे सर्वथा, विनोदाची कथा गोड वाटे. सांगायचंय का मला की आपण म्हणतो बाबा हे माझं आहे ते माझं आहे, पण इथं आपलं काहीच नाहीये. तू मनशीला घरदार ती इथंच राहील सारं, मेल्यावरती तुझं घर गावाच्या बाहेर. आपलं खरं गरज कुठं असेल तर ते स्मशानभूमीमध्ये. पण हे आपल्याला कधी समजतं? शेवटला समजतं, आता समजत नाही. त्यामुळे महाराज म्हणतात की बाबांनो, देवाचं नामस्मरण करा. बरोबर आहे. कारण आपण संसार करतो, पण संसारामध्ये आपल्याला सुख प्राप्त होतं का हो? नाही ना. संसार करत असताना महाराज म्हणतात ना नाटामध्ये की सर्व सुखाची या आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशा क्षण पावला, माया वेष्टीला जीव माझा, माझे स्वहित नेनती कोणी, काहीच न करती मज वाचुनी. आमचं आयुष्य असंच गेलं. कसं? तर फक्त आम्ही आशा केल्या म्हणजे कशा? तर आता जे टाळकरी त्यांना वाटतं बाबा पक्वच वाजक होणं जरा चांगलं आहे. बरोबर आहे ना. म्हणजे आपल्याला वाटतं की बाबा शेजारच्यानं बंगला बांधलाय, मग कर्ज काढून का बांधा ना, पण आपण पण बांधायचा. बरोबर आहे. म्हणजे आपण प्रत्येक गोष्टीची आशा करत असतो आणि आमचं आयुष्य असंच गेलं, पण आम्ही परमार्थ केलेला नाही. आणि परमार्थ मध्ये सुख प्राप्त होतं, पण संसारामध्ये सुख प्राप्त होतं का हो? नाही ना. आणि या संसारामध्ये असं कोणी नाही की तो सुखी आहे. महाराज म्हणतात ना,
महाराज म्हणतात संसाराच्या अंगी अवघीचा व्यसने, म्हणजे संसारामध्ये आपल्याला सुख प्राप्त होतं का? नाही ना, कारण संसार असा आहे. महाराज म्हणतात दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. किंवा माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अर्जुना वेदू जरी जाहला मज नेनता वाया गेला कनोपलोनी सांडीला कोंडा जैसा. संसारामध्ये काही तथ्य नाही. जीवनाचं खरं सारचं काय असेल तर ते परमार्थ आहे, आणि परमार्थ केल्यानंतर आपल्याला ज्ञान प्राप्त होतं, आणि ज्ञानाची गरज आहे. का तर माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत ते तिथे विवेका असणे की. आता ज्ञानाची गरज का आहे? तुमच्याकडे पैसा खूप आहे, बरं का, पैसा खूप आहे, पण तो पैसा कुठं वापरायचा त्यासाठी काय गरजेचं आहे? ज्ञान गरजेचं आहे. पण जर ज्ञानच नसेल तर पैसा आपण वाईट मार्गावरती वापरू शकतो, किंवा वापरतात लोक, बरोबर आहे ना. भरपूर असे लोक आहेत की पैसा खूप आहे पण वाईट मार्गावरती. मग काय जायचं तर अमृत घ्यायला जायचं. अमृत माहिती आहे ना लोकांना? हा, समजणे वाले को? हा, क्या बात आहे. सांगायचं काय म्हणजे लोकांना समजत नाही बाबा की हा पैसा आहे पण तू कुठं वापरायचा. काही लोक वाईट मार्गावरती पैसा वापरतात, पण महाराज म्हणतात की आपल्याला ज्ञान प्राप्त होतं कशानं तर त्या देवाच्या नामस्मरणामुळं, आणि ज्ञानाची गरज आहे. मग माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आता अवतारा कथा गहन जे सकळ कौतुकांचे जन्मस्थान की अभिनव उद्यान विवेक तरुचे. विवेक म्हणजे ज्ञान, ज्ञानाची गरज आहे. आणि माझ्या संतांबद्दल जर सांगायचं झालं तर माझे माऊली ज्ञानेश्वर महाराज ज्ञानाचा सागर सखा माझा. ज्ञानाचा सागर सखा माझा. ज्ञानेश्वर ज्ञानाचा सागर आहे हो. ज्ञान, ज्ञानाचं भंडार आहे म्हणजे माझे माऊली ज्ञानेश्वर महाराज. त्यामुळे महाराज म्हणतात की बाबांनो जीवनामध्ये परमार्थ करा, बरोबर आहे ना. परमार्थ केल्यानंतर आपल्याला ज्ञान प्राप्त होतं, आणि ज्ञानाची गरज आहे. कारण आपल्या आयुष्यभराची संपत्तीचं काय असेल, आयुष्यभराची संपत्तीचं काय असेल तर ते आपले चांगले विचार. कारण तुमच्याकडे पैसा आहे, तुमच्याकडे धन आहे, बळ आहे, पण ते धन आणि बळ तुम्हाला वाईट मार्गावरती नेऊ शकतं. परंतु तुमचे चांगले विचार तुमचं आयुष्य घडवू शकतात. त्यामुळे महाराज म्हणतात बाबांनो विचार करत असताना कसे करावे तर सारा विचार करा, उठाउठी नाम धरा कंठी विठोबाचे. त्यामुळे महाराज म्हणतात बाबांनो आपण जन्माला आलोय, आणि येत असताना आपण इहलोकामध्ये जन्माला आलोय. कारण या देहाची इच्छा देव करतात. आपण या देहामध्ये तुम्ही भजन करून तुम्हाला मुक्त होता येतं, पण तो अधिकार दुसरा कोणाला आहे का? कारण महाराज म्हणतात पशु काय पाप पुण्य जाणत उत्तम मध्यमा भोग भोगी. ते पशु पक्ष्यांना त्या गोष्टीचा ज्ञान नाही, बरोबर आहे. अधिकार आहे पण ज्ञान नाही. आपल्याला अधिकारही आहे आणि ज्ञानही आहे. त्यामुळे महाराज म्हणतात तुम्ही या देहामध्ये त्या भगवंताचं नामस्मरण करा. अभंगाचे पहिले चरण. Yeah.
लोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे धन्य आम्ही जन्मा आलो दासा विठोबाचे झालो तुकाराम महाराज म्हणतात आम्ही धन्य आहे आम्ही जन्माला आलो आणि त्या भगवंताचा दास झालोय पण आम्ही अजून झालेलो नाही आम्हाला अजून टायमिंग आहे महाराज अजून आमच्याकडे 40 वर्ष बाकी आहेत म्हटलं जातं ना बाबा परमार्थ कधी करायचा अजून आमच्याकडे 40 वर्ष बाकी आहेत पण 40 वर्ष जगताल असं कोणी सांगू शकतं का नाही ना त्यामुळे महाराज म्हणतात तातडीनं परमार्थ करा आणि जीवन जगत असताना असं जीवन जगावं की आपण हे जग सोडून गेलो ना तरी लय नाही पण 2 लोकांच्या डोळ्यामध्ये अश्रू यायला पाहिजेत असं जीवन जगायचं की लोकांना म्हणायला पाहिजे खराच माणूस होता हेच आपल्या सोबत येणार आहे तुमच्या आयुष्यभर कमवलेली संपत्ती ही काय तुमच्या सोबत येत नसते पण तुम्ही आयुष्यामध्ये कमवलेली माणसं कमवलेली भगवंताचं नामस्मरण ते आपल्या सोबत येतं नामस्मरणाचा कोणी हिस्सा मागतं का हो तुम्हाला नाही ना नामस्मरणाचा कोणी हिस्सा मागणार नाही आणि त्यामुळे जीवनामध्ये माणसं कमवा आणि जीवन जगत असताना महाराज म्हणतात की आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे ज्या प्रकारे माझ्या तुकाराम महाराजांना जगद्गुरु पदवी दिली लोकांना पदव्या देतात तर काही लोक लावतात स्वतःची स्वतः तुमच्याकडे आहे का असं काय आहे ना प्रत्येक भागात असं आहे पदवी नाही दिली तरी लावतात बरोबर आहे ना लावणं वेगळं आणि देणं वेगळं याच्यामध्ये फरक आहे महाराज म्हणतात आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे म्हणजे लोकांनी दिली आहे म्हणून ती लावली बरोबर याच्यामध्ये फरक आहे त्यामुळे जीवन जगत असताना महाराज म्हणतात की तुका म्हणे एका मरणीची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे जीवन जगत असताना असं जीवन जगायचं की लोकांनी म्हणायला पाहिजे खराच माणूस होता हेच आपण जीवनामध्ये कमवलं दुसरं काही नाही बरोबर आहे ना आज या आजीनं जीवनामध्ये काय कमवलं असेल तर ही माणसं बरोबर आहे ना जीवनामध्ये माणसं कमवली आणि खरंच त्या आजीनं माणसं कमवली कारण आज या परिवारातील एक आई गेली एक आजी गेली या परिवारातील आपण म्हणू शकतो दादा मी तुमच्या आईसारखी आहे मी तुझ्या आजीसारखी आहे पण या दुःखामध्ये आपण सहभागी होऊ शकतो पण दुःख वाटून घेऊ शकतो का नाही कारण आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही बरोबर आहे ना कारण आई म्हणजे काय तर स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी बरोबर आहे ना आई बाबाबद्दल काय बोलावं लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती या जगामध्ये निस्वार्थ प्रेम करणारं जो कोणी असेल ना तर ते आई बाप आहेत बरोबर आहे कारण म्हटलं जातं आई नावाची देवालाही वाटते नवलाई म्हणून पंढरपूरचा भगवान परमात्मा स्वतःला काय म्हणतो विठा आई आई या शब्दामध्ये ताकद आहे त्यामुळे जीवनामध्ये आई बापाची सेवा करा कारण आपण म्हणतो आई 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 पण आईची किंमत आपल्याला गेल्यानंतर कळत असते तुमच्याकडे पैसा खूप आहे तुमच्याकडे धनदौलत खूप आहे पण जर तुमच्या दारामध्ये आई बापाची चप्पल नसेल ना तर त्याच्यासारखा भिकारी कोणी नाही म्हटलं जातं स्वतः स्वामी म्हणतात की स्वामी तिन्ही जगाचा मी तिन्ही जगाचा स्वामी आहे पण माझ्या घरी आई बाप नाही त्यामुळे मी काय आहे भिकारी आहे त्यामुळे जीवनामध्ये आई बाप असणं फार महत्वाचं असतं आई स्वतःसाठी काही करत नाही करते ते लेकरासाठी करत असते ना ते आई बाप असतात अहो ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीने विचारावं दादा मी आज तुमच्या घरी आलो होतो पण तुमची आई घरी होती पण ज्यावेळेस तुमचे आई बाप घरी नसतात ना त्यावेळेस समजतं की आपल्याला आई बापाची किंमत बरोबर आहे ना ज्यावेळेस म्हटलं जातं ही तुमची आई आहे का हो दादा मला आई नाहीये वर्ष झालं माझी आई माझ्या आयुष्यातून निघून गेले वर्ष झालं माझी आई मला सोडून गेली त्यावेळेस कळतं आपल्याला आई बापाची किंमत कारण ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा त्याच प्रकारे ज्याला आई बाप नाहीत ना त्यांना आई बापाची किंमत विचारा आपल्याला नाही कळणार हो आई बाप स्वतःसाठी काही करणार नाही करतात ते लेकरासाठी करतात ते कुटुंबासाठी करत असतात ते आई बाप असतात ते आई बाप असतात कारण या जगामध्ये निस्वार्थ प्रेम करणारा जो कोणी असेल ना तर ते आई बाप असतात आई बद्दल काय बोलावं सांगा ना की ती स्वतःसाठी काही करणार नाही पण माझ्या लेकराला कोणती गोष्ट कमी पडू नये त्यासाठी काबाड कष्ट करत असते ती आई असते ती आई असते स्वतः शिडी भाकरी खाईल पण माझ्या लेकराला ताजी भाकरी कशी येईल ना त्यासाठी काबाड कष्ट करत असते ती आई असते ती आई असते पण आईची किंमत आपल्याला गेल्यानंतर कळते असेल त्यावेळेस कळत नाही त्यामुळे आई बाप ज्यावेळेस आपल्या आयुष्यामध्ये आहेत त्यांना विचारा आई तुला काय हवंय का ग आई तुला काय पाहिजे का तुला मी ही गोष्ट आणून देतो तुला पाहिजे असेल तर मी आणून देतो पण ज्यावेळेस ते आई बाप आपल्या आयुष्यातून निघून जातात त्यावेळेस तुम्ही कितीही काही ताटामाटात करा पण ते नसणार आहेत नाही तर
कारण ज्या आईबापानं आपण लहान असतो आपल्या हाताला धरावं, आपल्याला चालायला शिकवावं, आपल्याला बोलता येत नसतं, त्या आईबापानं आपल्यासोबत बोबडं बोलावं. पण ज्या वेळेस ते वृद्ध होतात आपण म्हाताऱ्या माणसाचा रागराग करतो, बरोबर आहे ना. पण त्याच आईबापानं जर आपला रागराग केला असता तर आपण आज एवढे मोठे झालो नसतो. कारण आईबापाची फक्त एकच इच्छा असते की माझ्या मुलानं समाजामध्ये माझं नाव कमवावं, घालवावं, असं कुठल्याच आईबापाला वाटत नाही. पण ज्यावेळेस त्या आईबापाला वाटतं की माझा मुलगा आज माझ्या सोबत राहावा, कारण मला माहितीये आता मी लय दिवस जगत नसते, माझं वय झालंय, मला त्रास होतोय, पण माझी शेवटची इच्छा आहे की माझा पोटचा गुळा, ज्या मुलाला मी तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं, तो मुलगा माझ्या सोबत पाहिजे. शेवटची इच्छा असते आई बापाची, पण ती इच्छा आपण पूर्ण करू शकत नाही, बरोबर आहे ना. शेवटची इच्छाला आई बाप म्हणत नाहीत. काही कुठली म्हणली बाळा मला 4-5 तोळे दागिने कर, मला 4-5 हजाराची पैठणी आण, कुठलेच आई बाप म्हणत नाही, कुठली आई म्हणत नाही. आईची फक्त एकच इच्छा असते की बाळा शेवटच्या श्वासापर्यंत, आता मला माहिती आहे मी जगू शकत नाही पण तू माझ्यासोबत राहा. पण ज्यावेळेस ती व्यक्ती निघून जाते 13 दिवस तुम्ही सुट्टी काढून राहता, बरोबर आहे ना. 13वा होईपर्यंत तुम्ही राहता, पण त्यावेळेस ती आईची उणीव आपल्याला भासत असते की आई इथं नाही. त्यामुळे आई असताना आपण आईच्या सोबत राहते. काय म्हणतात, मी तुझ्यासाठी जीवन जाळीले रे बाळा, तू पाणी नाही पाजिले, आणली नाही कधी खाण्या मिठाई, डॉक्टर नाही कधी कसली दवाई, मी तुला पाहून प्राण सोडिला रे बाळा, तू पाणी नाही पाजिले. मेल्यावरती रडतो कशाला, उगीच ताण नको घेऊ गशाला, मी तुला पाहून प्राण सोडिला रे बाळा, तू पाणी नाही पाजले. त्यामुळे आईबाप असेल तेव्हाच त्यांची काळजी घ्या. ते काय म्हणतात, कुठं गेली माझी आई मला करमत नाही, येना ग आई मला झोप येत नाही, येना ग आई मला झोप येत नाही, 9 महिने उदरात वागविले, हाताला धरुनी चालायला शिकविले, रडू आले आई ऐकून ग अंगाई, ए ना माझे आई, ए ना माझे आई. त्यामुळे या जगामध्ये एकदा हरवलेली वस्तू परत भेटू शकते, पण गेलेली आईबाप परत भेटू शकत नाही. त्यामुळे आईबापाची सेवा करा. घाली आई आता पाहते सकाळी. या जगामध्ये निस्वार्थ प्रेम करणारं जर कोणी असेल ना तर ते आईबाप असतात. आणि कितीही जरी मोठा माणूस असला तरी तो आपल्या आईबापाच्या उपकारातून कधीच उतर येऊ शकत नाही. म्हटलं जातं ना, जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला, ठेच लागे जरी पायाला, अश्रू येई आईच्या डोळ्याला. त्यामुळे आईच्या उपकारातून आपण कधीच उतर येऊ शकत नाही. म्हटलं जातं ना,
कशी काळाची चाहूल आली, बाग सुखाची करपून गेली, कस विपरीत घडलं सार, होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार, होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार, चिमण पिलानो कुशीत या, करीन तुम्हावर माया, काळ जातल्या ममतेची, धरीन तुम्हावर छाया, जरी कोसळले आभाळ, तरी करीन मी संभाळ, घे पुन्हा नवा अवतार, होता सोन्याचा संसार, माझ्या आईचा दरबार, होता सोन्याचा संसार, माझ्या आईचा दरबार. त्यामुळं आई बापाची सेवा करणं फार गरजेचं आहे, कारण आई ही स्वतःसाठी काही करत नसते, करते ते लेकरासाठी करत असते, ते आई बाप असतात. आणि खरंच सांगायचं झालं तर किती जरी श्रीमंत मोठा माणूस असला तरी तो आपल्या आई बापाच्या उपकारातून उतरा येऊ शकत नाही. सुंदर कुटुंब होतं, पण झालं असं की ज्यावेळेस सुनबाई किचनमध्ये होती, बाळ रडायला लागलं, बाळ रडत असताना ती आई, ती एक आजी पळत पळत त्या बाळाकडे गेली आणि जात असताना त्या फरशीवरती पाय घसरला, ती आई खाली पडली. पडल्यानंतर मेंदूला मार लागला. 2 मुलं होती, दोन्हीही मुलांना पाहिलं नाही. त्या बाबानं आपल्या पत्नीला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेले. हॉस्पिटलमध्ये घेतल्यानंतर डॉक्टरांना सांगितलं, आधी तुम्हाला 2 लाख रुपये जमा करावे लागतील, त्याच्याशिवाय ऑपरेशन करता येणार नाही, मेंदूला मार लागलाय. दोन्हीही मुलं असताना मुलं घरी होती, पाहिलं नाही आपल्या आईला लागलंय. तो बाप मात्र आपल्या पत्नीला लागलंय म्हणून हॉस्पिटलमध्ये बसला होता बराच वेळ. त्यानंतर ऑपरेशनची तयारी केली, पण डॉक्टरांना सांगितलं तुम्हाला अजून 6 लाख रुपये भरायला लागतील. तो बाप मात्र असंच काय करावं मला समजत नव्हतं. तेवढ्यात मोठा मुलगा आला, म्हणला बाबा तुम्ही सकाळपासून काही खाल्लं नाही, बाबा जेवण करून घ्या. बाबा आपण बघू, आपण आपल्या आईचं बघू काय करायचंय ते, पैसे जमाजमी करू बाबा, पण तुम्ही 2 घास खाऊन घ्या. ज्यावेळेस ते बाबा घरी गेले, जेवायला बसले, बसल्यावरती हातामध्ये घास घ्यावा आणि बापाला वाटलं की परत आपल्या मुलांना आठवण करून द्यावी, बाळा अरे आपल्या आईचं ऑपरेशन करायचंय, 6 लाख रुपये खर्च सांगितलाय, मी 2 लाख रुपये भरलेत, पण अजून 4 लाख रुपयांची गरज आहे, आठवण करून द्यावी म्हणून हातामध्ये घास घ्यावा. तेवढ्यात मोठ्या मुलानं उत्तर द्यावं, बाबा अहो खर्च करायला काही हरकत नाही, पण आईची बॉडी साथ देत नाहीये आणि पैसा एवढा खर्च केला जर आई वाचलीच नाही तर. हे मोठ्या मुलानं उत्तर द्यावं. बारक्या मुलानं उत्तर द्यावं, बाबा आता माझ्या मुलांचं शिक्षण चालू आहे, माझ्याकडे पैसे नाहीत. त्या बापानं हातातला घास तसाच खाली ठेवावा आणि सावकाराचं पाय धरावं. सावकारांना सांगावं माझी पत्नी ICU मध्ये, तिच्या डोक्याला मार लागलाय, तिचं ऑपरेशन करायचंय, 4 लाख रुपये खर्च सांगितलाय, काही करा, माझी जमीन विकतो मी. जमिनीचं सगळं ठरलं, कागदपत्र आणले, पण दोन्हीही मुलांची सही करायची होती. सही करत असताना मुलं म्हणले, बाबा आमचा हक्क आहे, ही जमीन आमच्या आजोबांची, तुम्हाला ही जमीन घेता येणार नाही. मुलांनी पैसे दिले नाहीत. त्या बापानं सावकाराचे पाय धरले, काहीही करा, मी रात्रंदिवस कष्ट करेल, पण माझ्या पत्नीला मला वाचवायचंय. ती अजूनही माझ्याकडे बघते, डोळे लावून बघते, तिला वाटतं कुणी नाही मला जगवलं तरी माझा पती मला जगवेल. सावकाराकडून 4 लाख रुपये घेतले, ऑपरेशन झालं. पण ज्या वेळेस ते बाबा हॉस्पिटलमध्ये पोचल्यानंतर डॉक्टरांना सांगितलं, बाबा माफ करा. बाबा म्हणले, काय झालं, मी 4 लाख रुपये घेऊन आले, हे पैसे घ्या. पण त्या नर्सने सांगावं, बाबा माफ करा, तुमची पत्नी तुम्हाला सोडून गेले. बापाला समजलं नाही, काय म्हणताय डॉक्टर तुम्ही, हे पैसे घ्या, पण माझ्या पत्नीला काही करा, पण जिवंत करा, एवढे पैसे घ्या. तेवढ्या दोन्हीही मुलं हॉस्पिटलमध्ये आले, म्हणले बाबा धरा पैसे, बाबा पैसे धरा. असा पैसा उधळला आणि हॉस्पिटलमध्ये त्या दरवाजामध्ये आपली पत्नी दिसली की त्या पत्नीने आता देह सोडला होता. त्या बाप जोरात ओरडला आणि बापाने स्वतःचा जीव सोडला. म्हणजे या जगामध्ये लोक जास्त पैशाला किंमत देतात, आपल्या आई बापाला किंमत देत नाही. पण आई बाप हेच आपली धनदौलत आहे, हे गेल्यानंतर समजतं, असेल त्यावेळेस समजत नसतं. त्यामुळे आई बापाची सेवा करणं फार गरजेचं आहे. आई काय असते, आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार, आई माझी
एकट्या रानात राहिलीस माझ्यासाठी आई तू कष्टाच्या दामात कधी वेळ मुलभर गातो पडेल तुला उपवासा मला माझी बोलताल काय जमिने काटके माझा आई माझी आयता सागर तुला सगळे दिवसा हे नवीन चांदण तुझं चंद्राची कोण सुटला तुझी छाया बनावी जीवनभर तुझ्या चित्तन छायेमध्ये आयुष्य जगे आई देवा पाशी देते आई तुला संग मागे आई माझी आयता सागर त्यामुळं आई बापाची सेवा करा, कारण आई 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 म्हणजे काय? आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. त्या भगवंताला प्रत्येकाच्या घरी जाता येत नसतं, म्हणून देवानं आपल्या घरामध्ये आई वडिलांच्या रूपामध्ये आपल्या घरामध्ये प्रवेश केलेला असतो. पण हे आपल्याला समजत नाही, कारण ती आई स्वतःसाठी काही घेणार नाही कधीही. बघा, दिवाळीचा सण येऊ द्या, पण आईनं म्हणावं, बाळा मला काही नको, तुला पाहिजे तो ड्रेस घे. हे निस्वार्थ प्रेम आईचं असतं. चप्पल जरी तुटलेली असेल ना तर त्याला खिळा मारेल, पण स्वतः मुलांसाठी नवीन सँडल घेते ना ती आई असते. त्यामुळे आईच्या उपकारातून आपण कधी तुत्रा येऊ शकत नाही. म्हणलं जातं ना, आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल बालपणी मी खेळत होतो जरी तान्हा, अमृताहुनी गोडाई पाजला तू पान्हा. तुझ्या या उपकाराची कधी जाणीव झाली नाही, अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही, अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. त्यामुळं आई बापाची सेवा करा, त्यांना काही हवं नको ते पहा, कारण ते आपल्यासाठी रात्रीचा दिवस करतात, पण ज्यावेळेस त्यांना आधाराची गरज आहे त्यावेळेस त्यांना आधार ज्या प्रकारे महाराज म्हणतात की कोणतंही कार्य करत असताना मनापासून करावं लागतं. काही ना लगे एक भावाची कारण तुका म्हणे आण विठोबाची. देवासाठी जेवढा भाव लागतो तेवढाच आई बापाची सेवा करत असतानाही मनापासून करावी लागते, कारण आईबाप हे आपल्या मुलाचं चांगलंच पाहत असतात, बरोबर आहे ना. त्यामुळे आई बापाची सेवा करा. महाराज म्हणतात, इहलोकीचा हा देह देव इच्छिता ते पाहे, धन्य आम्ही जन्म आलो दास्य विठोबाचे झालो. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, धन्य आम्ही जन्म आलो दास्य विठोबाचे झालो. एकदा भगवंतांचं भजन करूयात, सर्वांनी हात वरती घ्या. विठोबा रखुमाई
लोकीचा हा देह देव इच्छिता ते पाहे धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो झालेली सेवा भगवान परमात्म्याची चरणी अर्पण करते तसेच माझे गुरुवारी हरिभक्तपर्यंत दत्तात्रय महाराज फरांदे त्यांच्याही चरणी अर्पण करते तसे कार्यक्रमाला उपस्थित सर्वच आयोजक नियोजक मृदुंगाचारी असतील टाळकरी असतील माळकरी असतील विनेकरी ताई असतील त्यानंतर सर्वच काळे परिवार असेल विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल